नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच म्हणजे अगदी घरातल्या देवाऱ्यासारखा परिचयाचा आहे. श्री सत्यनारायण पूजन. आपण सगळ्यांनीच ही पूजा लहानपणापासून पाहिली असेल, अनुभवली असेल आणि तो प्रसादाचा शिराही खाल्ला असेल. हो, तो तर नक्कीच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की या पूजेचा जो खरा अर्थ आहे तो आपल्याला खरंच कळलेला असतो का? हा खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण अनेकदा कसं होतं, परंपरा इतक्या सहज आपल्या आयुष्याचा भाग बनतात की आपण त्यामागे काय आहे हे पाहतच नाही. अगदी त्यामागे दडलेल्या विचारापर्यंत आपण पोचतच नाही. आणि म्हणूनच आजच्या आपल्या चर्चेचा आधार आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचे धर्मशास्त्रावरील विश्लेषण. अच्छा. त्यांनी या पूजेच्या केवळ बाह्य स्वरूपावर नाही तर तिच्या मुळाशी असलेल्या आध्यात्मिक आणि तात्विक गाभ्यावर प्रकाश टाकला आहे. बरोबर. म्हणजे आज आपण फक्त पूजा कशी करावी हे नाही बघणार, नाही तर पूजा का टाळावी याच्या खोलात शिरणार आहोत. कारण अनेकांना काय वाटतं की ही पूजा म्हणजे इच्छापूर्तीसाठी किंवा संकट निवारणासाठी केलेले कर्मकांड आहे. हो, हा एक सामान्य समज आहे. तर आपलं विश्लेषण याच्या पलीकडे जाणार आहे का? निश्चितच. कारण विद्यानंद यांच्या विश्लेषणानुसार या पूजेची सुरुवातच एका खूप खोल विचाराने होते. भारतीय सनातन परंपरेनुसार कोणतीही उपासना ही केवळ बाह्यक्रिया नसते, तर ती आत्मिक उन्नतीची एक प्रक्रिया मानली जाते. आत्मिक उन्नतीची प्रक्रिया? हो. प्रत्येक विधीमागे एक गहन अर्थ दडलेला असतो. आणि सत्यनारायण पूजेच्या बाबतीत हा अर्थ नेमका काय आहे? तर या पूजेचा केंद्रबिंदू हा केवळ एखादा देव नाहीये. नाही, तो आहे सत्य, एक वैश्विक तत्व. आपण नारायणाची पूजा करतो म्हणजे विष्णूची, पण ती त्याच्या सत्य स्वरूपात. अच्छा. म्हणूनच या पूजेला केवळ देवपूजा न म्हणता विद्यानंद यांनी तिला जीवनशुद्धीची साधना असं म्हटलं आहे. एक मिनिट. काय? जीवनशुद्धीची साधना? हो. म्हणजे आपण जी पूजा करतो ती फक्त देवासाठी नाही तर ती स्वतःसाठी असते, आपल्या जीवनाला शुद्ध करण्यासाठी. अगदी. हा विचारच खूप वेगळा आहे, कारण आपली समजूत अशी असते की आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा करतो. बरोबर. आणि इथेच या पूजेचं वेगळेपण आहे. हा दृष्टिकोन बदलला की पूजेकडे बघण्याचा सगळा नजरिया बदलतो. ही पूजा म्हणजे स्वतःच्या जीवनाला अधिक शुद्ध, सात्विक आणि मूल्यांवर आधारित बनवण्याची एक संधी आहे. एक आरसा आहे ज्यात आपण स्वतःला तपासून पाहू शकतो. मग सुरुवात याच सत्य संकल्पनेपासून करूया का? कारण हे ऐकायला खूप सोपं वाटतं की सत्य म्हणजे खरं बोलणं, पण तुम्ही म्हणालात की ते त्यापेक्षा खूप व्यापक आहे. हो, नक्कीच. या विश्लेषणामध्ये सत्य या शब्दाची व्याप्ती खूप सुंदरपणे उलगडून दाखवली आहे. सत्य म्हणजे केवळ वाणीपुरतं मर्यादित नाही, ते आचार, विचार आणि व्यवहार या तिन्ही स्तरांवर एकनिष्ठ राहणं आहे. याचा अर्थ काय? म्हणजे जे मनात आहे तेच बोलण्यात असावं आणि तेच आपल्या कृतीतही दिसावं, असं काहीसं? अगदी बरोबर. या तिन्ही गोष्टींमध्ये जेव्हा सुसूत्रता येते तेव्हाच खरं सत्याचरण घडतं. धर्मशास्त्र असं मानतं की जो मनुष्य अशा प्रकारे सत्याशी प्रामाणिक राहतो त्याच्या जीवनात एक प्रकारची सहजता, एक दैवी कृपा आपोआप येते, कारण त्याच्या आत आणि बाहेर कोणताही विरोधाभास नसतो. हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं, पण आजच्या जगात, विशेषतः गृहस्थ जीवनात जिथे अनेक व्यावहारिक तडजोडी कराव्या लागतात, हो, तिथे हे कितपत शक्य आहे? आणि म्हणूनच मला वाटतं स्रोतामध्ये या पूजेला गृहस्थांसाठी विशेष फलदायी का म्हटलंय हे समजून घेणं महत्वाचं आहे. उत्तम मुद्दा. अनेकदा असं वाटतं की अध्यात्म आणि संसारिक जीवन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण हे विश्लेषण त्या दोन्हीला एकत्र जोडतं. गृहस्थ जीवनात कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक अशा अनेक जबाबदाऱ्या असतात. या सगळ्यांमध्ये संतुलन साधणं हे एक मोठं आव्हान असतं. स्रोत सांगतो की सत्यनारायण पूजा हे संतुलन राखायला मदत करते. ते कसं? जेव्हा कुटुंबातले सदस्य सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे एकमेकांशी प्रामाणिक राहतात, तेव्हा घरात शांतता, समाधान आणि परस्पर विश्वास आपोआप निर्माण होतो की नाही? बरोबर. नात्यांचा पायाच विश्वासावर असतो. आणि हा विश्वास सत्याचरणातून येतो. त्यामुळे ही पूजा म्हणजे कौटुंबिक नात्यांचा पाया मजबूत करण्यासाठी एक आध्यात्मिक आधार आहे. हे नात्यांसाठी खूप महत्वाचं आहे, पण ही मूल्य आपल्या आयुष्यात रुजवण्यासाठी सुरुवात कुठून करायची? पूजेमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला प्रेरणा देते? खूप छान प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर पूजेच्या सुरुवातीलाच दडलेलं आहे. कुठे? संकल्प. अच्छा. पूजेच्या सुरुवातीला जो संकल्प केला जातो तो केवळ एक औपचारिक भाग नाहीये,
ते स्वतःला दिलेले एक वचन आहे, एक प्रतिज्ञा आहे की मी माझ्या जीवनात सत्याच्या आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेन. आणि याच संदर्भात तुम्ही जे म्हणालात ते ऐकून मला स्रोतामधलं एक वाक्य आठवलं आणि आता त्याचा अर्थ मला जास्त स्पष्टपणे कळतोय. कोणतं? यात म्हटले आहे की केवळ विधी नव्हे तर अंतःकरणातील श्रद्धा महत्वाची असते. अगदी. आपण पूजेच्या साहित्याची सजावटीची चर्चा करतो, पण मूळ गाभा काय आहे हे या वाक्यातून स्पष्ट होतं. हो, आणि हेच या पूजेचं सौंदर्य आहे बरं का. या विश्लेषणानुसार कमीत कमी साहित्यात, अगदी साध्या पद्धतीने पण पूर्ण भक्तिभावाने केलेली पूजा एखाद्या मोठ्या यज्ञाप्रमाणे फलदायी ठरू शकते. इथे कृतीपेक्षा भावनेला श्रेष्ठ मानलं आहे. यामागे एक मोठा विचार दडलेला आहे की ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा दिखाव्याचा नाही तर अंतःकरणातील शुद्ध भावनेचा आहे. म्हणजे अध्यात्म सर्वांसाठी खुला आहे हा संदेश आहे. बरोबर. त्यामुळे ही पूजा समाजातील कोणत्याही आर्थिक स्तरातील व्यक्ती सहजपणे करू शकते. आणि या भावनेला, या श्रद्धेला अधिक दृढ करण्याचं काम पूजेतील कथाश्रवण हा भाग करतो, बरोबर ना? हो. या पूजेत कथेला इतकं विशेष स्थान का आहे? ती केवळ वेळ घालवण्यासाठी सांगितलेली गोष्ट नसते का? या कथेला जीवन दर्शन म्हटलं आहे. जीवन दर्शन? हो, म्हणजे जीवनाकडे कसं पाहावं हे दाखवणारा एक आरसा. या कथांमध्ये वेगवेगळी पात्र आहेत. एक गरीब लाकूड तोडा आहे, एक श्रीमंत व्यापारी आहे, एक राजा आहे. त्यांच्या हातून कळत नकळत चुका होतात, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि शेवटी त्यांना त्यांची चूक कळते. म्हणजे ह्या कथामधून काय शिकायचं असतं? या कथा ऐकल्याने माणसाचं अज्ञान नाहीसे होते, त्याचा अहंकार कमी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मपरीक्षणाची वृत्ती वाढते. आपण त्या पात्रांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करायला लागतो. आणि याच कथा आपल्याला कर्मफळ सिद्धांताची जाणीव करून देतात. कर्मफळ सिद्धांत म्हणजे जसे कर्म तसे फळ. बरोबर. कथेमधला तो व्यापारी आठवतो का, जो अहंकारामुळे प्रसादाचा अपमान करतो? हो हो. आणि नंतर त्याला किती त्रास सहन करावा लागतो. ते याच सिद्धांताचं एक सोपं उदाहरण आहे. तुमची एक छोटी कृती सुद्धा परिणाम घडवते. ही एक वैश्विक शिकवण आहे जी या कथांमधून सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली जाते. खरंय. म्हणजे कथाश्रवण हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ते एक प्रकारचं नैतिक शिक्षण आहे. अगदी. लहानपणी या कथा ऐकताना फक्त चमत्कार वाटायचे, पण आता कळतंय की त्यामागचं लॉजिक काय होतं. प्रत्येक चमत्कारामागे एक नैतिक शिकवण होती. आतापर्यंत आपण पूजेच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक फायद्यांबद्दल बोललो, पण जेव्हा एखादं कुटुंब सत्याच्या मार्गावर चालतं तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या घरापुरता मर्यादित राहत असेल का? नाही. की असे अनेक परिवार मिळून समाजावरही काही सकारात्मक परिणाम होऊ शकतो? नक्कीच होतो. आणि या विश्लेषणामध्ये यावर विशेष भर दिला आहे. ही पूजा केवळ वैयक्तिक लाभापुरती मर्यादित नाही. या पूजेच्या माध्यमातून काही शाश्वत सामाजिक आणि नैतिक मूल्य समाजात प्रसारित होतात आणि रुजवली जातात. ती मूल्य कोणती आहेत? मला वाटतं सत्य हे तर पहिलं असेलच, ज्यावर आपण बोललो. बरोबर. दान हे दुसरं मूल्य असू शकतं, कारण पूजेनंतर प्रसाद वाटण्याला आणि दानधर्माला खूप महत्त्व आहे. माझा अंदाज बरोबर आहे का? तुम्ही अगदी बरोबर पकडलंय. सत्य आणि दान ही दोन प्रमुख मूल्य आहेतच. दान म्हणजे आपल्याकडे जे आहे ते समाजासोबत वाटून घेण्याची वृत्ती. पण यासोबतच स्रोत आणखी दोन मूल्यांवर भर देतो, जे कदाचित लगेच लक्षात येणार नाहीत. अच्छा. तिसरं मूल्य आहे संयम. संयम? तो कसा? कथेतील अनेक पात्र संयम गमावल्यामुळे किंवा अधीरतेमुळे संकटात सापडतात. यातून संयमाचं महत्त्व अधोरेखित होतं. जीवनात संकटे येतात, पण संयम ठेवला तर मार्ग सापडतो, हा संदेश त्यातून मिळतो. आणि चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं मूल्य म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता? देवाने आपल्याला जे काही दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणं हा या पूजेचा एक अविभाज्य भाग आहे. कृतज्ञतेची भावना माणसाला अधिक विनम्र आणि समाधानी बनवते. आजच्या काळात जिथे सतत अजून हवं ही भावना असते, तिथे जे आहे त्याबद्दल आभार मानणं हे मूल्य खूप महत्त्वाचं ठरतं. सत्य, दान, संयम आणि कृतज्ञता ही चारही मूल्य केवळ व्यक्तीसाठीच नाहीत, तर एका निरोगी समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की अशा उपासनांमुळे समाजाचा नैतिक अधिष्ठान म्हणजेच मॉरल फाउंडेशन मजबूत होतं. जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणावर लोक ही मूल्य पाळायला लागतात, तेव्हा केवळ व्यक्तीचं नाही तर संपूर्ण समाजाचं हित साधलं जातं. म्हणजे ही पूजा व्यक्तीला कुटुंबाशी,
कुटुंबाला समाजाशी आणि समाजाला नैतिक मूल्यांशी जोडणारी एक सुंदर साखळी आहे. अगदी. खरंच, आपण एका साध्या परिचित पूजेपासून सुरुवात केली आणि तिच्यातील कितीतरी सखोल अर्थापर्यंत पोहोचलो. आजच्या चर्चेचा आढावा घ्यायचा झाला तर विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विश्लेषणानुसार काही मुख्य मुद्दे आपल्यासमोर आले. पहिला म्हणजे ही पूजा म्हणजे केवळ कर्मकांड नसून जीवनशुद्धीची साधना आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जीवनाला सत्याशी जोडण्याचं एक माध्यम आहे, केवळ बोलण्यातून नाही तर आचार, विचार आणि व्यवहारातून. तिसरा म्हणजे बाह्य विधी आणि साहित्यापेक्षा अंतःकरणातील श्रद्धेला आणि भावनेला अधिक महत्त्व आहे. आणि चौथा, याचे फायदे केवळ वैयक्तिक नसून सामाजिक सुद्धा आहेत, कारण यातून सत्य, दान, संयम आणि कृतज्ञता यासारख्या मूल्यांची जोपासना होते. थोडक्यात सांगायचं तर ही पूजा जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक आणि मूल्याधिष्ठित दृष्टिकोन देते. बरोबर. आणि हे विश्लेषण या पूजेला एका व्यावहारिक चौकटीच्या रूपात सादर करतं. विशेषतः गृहस्थ जीवनात राहून आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडत असताना नैतिक तत्वांचं पालन कसे करावे हे ती शिकवते. हे अध्यात्म आकाशातलं नाही तर आपल्या रोजच्या जगण्यातलं आहे. अगदी. आणि स्रोतातील शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश पुन्हा एकदा लक्षात घेण्यासारखा आहे. ही पूजा श्रद्धेने आणि समजुतीने करावी. हो. अनेकदा श्रद्धा असते पण समज नसते. केवळ परंपरेचा भाग म्हणून विधी केले जातात. मला वाटतं आपल्या या चर्चेचा उद्देश तो समजून घेण्याचा भाग पूर्ण करणे हाच होता. जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा कुणी या पूजेत सहभागी होईल तेव्हा त्यांना केवळ विधी दिसणार नाहीत तर त्यामागे दडलेला अर्थ आणि उद्देशही लक्षात येईल. हीच खरी उपासनेची फलश्रुती आहे. सणा समाजाचा नैतिक पाया मजबूत करण्यासाठी असतात. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जगात सत्य, कृतज्ञता आणि आत्मपरीक्षण यांसारखी शाश्वत मूल्य जी अशा परंपरांमधून आपल्याला मिळतात, ती केवळ एका औपचारिक पूजेपुरती मर्यादित न ठेवता आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या कामात, आपल्या नात्यांमध्ये अधिक प्रभावीपणे कशी रुजवता येतील हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.